सध्या देशात लोकसभेची निवडणूक रंगात असली तरी पहिल्या 5 टप्प्यातील मतदान संपल्यानंतर महाराष्ट्रात लोकसभेची रणधुमाळी शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे। निमित्त ठरणार आहे ते म्हणजे विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुकीचं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील 4 जागांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे। याच अनुषंगाने विधान परिषदेची रचना आणि यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। सुरुवातीला विधान परिषद म्हणजे काय आणि त्याच्या निवडणुका कशा होतात ते पाहूयात। भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 171(1) मध्ये विधान परिषदेबाबत तरतुदींची माहिती देण्यात आली आहे। केंद्रात ज्या प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असतं त्या प्रकारे राज्याच्या राजकारणात विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं। पण वरिष्ठ सभागृह मानलं जात असलं तरी विधान परिषदेकडे खूपच कमी अधिकार असतात। विधान परिषदेमध्ये किमान 40 सदस्य असावेत असा साधा नियम आहे आणि याच कारणातून देशातील काही निवडक राज्यांमध्येच विधान परिषदेचं सभागृह अस्तित्वात आहे। यामध्ये उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे। विधान परिषद ही विधानसभेप्रमाणे 5 वर्षांनी विसर्जित होत नाही, तर सभागृहातील एकूण सदस्य संख्येपैकी 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होत असतात। अर्थात दर 2 वर्षांनी या 6ही राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका होत असतात। एकदा विधान परिषदेवर निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। आता थोडंसं महाराष्ट्राच्या विधान परिषदेबाबत बोलूयात। महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत, तर विधान परिषदेतील सदस्य संख्या 78 इतकी आहे। संविधानातील तरतुदीनुसार कोणत्याही राज्यातील विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किमान 40 असावी, तर कमाल संख्या ही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 इतकी असू शकते। याचा अर्थ महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या जास्तीत जास्त 96 पर्यंत वाढवता येऊ शकते। सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण सदस्य 78 आहेत, त्यातील 30 सदस्य विधानसभा सदस्यांमार्फत निवडले जातात, 22 सदस्य स्थानिक संस्थांमार्फत निवडले जातात, तर 7 सदस्य पदवीधर मतदारसंघातून आणि 7 सदस्य शिक्षक मतदारसंघातून नियुक्त केले जातात। या व्यतिरिक्त उर्वरित 12 सदस्य राज्यपालांमार्फत नियुक्त केले जातात। राज्यपाल नियुक्त सदस्यांमध्ये विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या विभूतींचा समावेश असतो। आता मूळ मुद्द्याकडे येऊ। महाराष्ट्रातील कोकण, मुंबई आणि नाशिक या विभागातील 2 शिक्षक आणि 2 पदवीधर मतदारसंघासाठी विधान परिषदेची निवडणूक येत्या 26 जून रोजी होणार आहे। मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघ ही निवडणूक यावेळी होणार आहे। यापूर्वी या निवडणुकीसाठी 10 जून ही तारीख निश्चित करण्यात आली होती, तर आता ही तारीख बदलून 26 जून करण्यात आली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपणार आहे। तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांची मुदत संपणार आहे। त्यामुळे या 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकांची कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। या 4 जागांसाठी मतदान 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे। या 4ही जागांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचंही दिसतंय। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आघाडी घेतल्याचंही पाहायला मिळत आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून मो अभ्यंकर यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। याशिवाय कोकण पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा निरंजन डावखरेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिंदेंच्या शिवसेनेकडून दीपक सावंत यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। याबाबतच्या सर्वच गोष्टी येत्या काही दिवसात स्पष्ट होतील। मात्र यंदाच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात घडू शकणाऱ्या अनेक गोष्टी अवलंबून असतील असं तज्ज्ञांचं मत आहे। तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील या निवडणुकीच्या आधी लागतोय, त्याचाही परिणाम या निवडणुकीवर असेल। या सगळ्याबाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।